रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती रसिका राजा केणी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर स्वतःच्याच विभागाची झाडाझडती सुरू केली आहे। 4 वर्षांच्या प्रशासकीय काळात अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केणी यांनी केला। यासाठी विभागाच्या प्रमुख निर्मला कुचिक यांनाच त्यांनी जबाबदार धरलं असून कारवाईची मागणी केली। सभापती रसिका केणी यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेतील त्यांच्या दालनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी बालक आणि गरोदर मातांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केला। तसंच निर्मला कुचिक यांच्या मर्जीतील रायगड जिल्ह्यातल्या बाहेरील ठेकेदारांना कामांचं वाटप करण्यात आल्याचा आरोपही केलाय। डिसेंबर 2025 जानेवारी 2026 मध्ये जिल्ह्यातील 7014 अंगणवाडीसाठी वीज जोडणीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्या। मात्र 6 महिने झाले तरी कामांच्या फक्त फायली तयार झाल्या, प्रत्यक्षात कामं झाली नाही, असं केणी यांनी म्हटलंय। सुमारे 2.5 कोटी रुपयांची ही कामं आहेत। केवळ कागद रंगवून निधी लाटण्याचा प्रयत्न DHO कुचिक तसंच काही तालुका अधिकारी करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत सोलर पॅनल बसवण्याची कामं कंत्राटदारांना देण्यात आली। मात्र अनेक ठिकाणी सोलर पॅनल बसवूनही त्यांची वीज जोडणी करण्यात आली नाही। परिणामी लाखो रुपयांचं साहित्य धुळखाट पडून राहिलंय। तसंच प्रत्यक्षात काम पूर्ण झालं नसतानाही कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिलं अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। रायगडमध्ये सक्षम कंत्राटदार उपलब्ध असतानाही स्थानिकांना डावलून सातत्यानं पुण्यातील कंत्राटदारांनाच कामं देण्यात आली। प्रशासकीय कालावधीपासून आजपर्यंत विभाग प्रमुख निर्मला कुचिक यांनी त्याच कंत्राटदारांची नावं पुढे रेटल्याचा आरोप करत यामागे मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीचा संशय असल्याचं केणी यांनी म्हटलंय। अंगणवाडीतील मुलांसाठीच्या खाऊ वाटप, गणवेश वितरण तसंच गरोदर महिलांसाठीच्या पोषण किट योजनांमध्येही मोठा घोळ सुरू असून कागदोपत्री 100% वितरण दाखवून शासकीय निधी उचलला जातो। मात्र प्रत्यक्षात केवळ 25% लाभार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचत असल्याचा दावा त्यांनी केलाय। उर्वरित 75% साहित्याच्या नावाखाली निधी परस्पर लाटला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। प्रशासकीय जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची देखील असते। प्रशासकीय कालावधीत टेंडर प्रक्रिया होऊनही कामं रखडली असताना त्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी का घेतली नाही? लहान मुलं आणि गरोदर मातांशी संबंधित या संवेदनशील प्रश्नांकडे गांभीर्यानं का पाहिलं गेलं नाही, असा थेट सवालही त्यांनी केलाय। महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापतींनीच आपल्या विभागातील कथित गैरव्यवहारांवर उघडपणे बोट ठेवल्यानं जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान सभापती यांनी केलेल्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। विभागातील सर्व कामं नियमाला धरूनच केली जात असतात, अशी प्रतिक्रिया विभाग प्रमुख निर्मला कुचिक यांनी दिली आहे। नमस्कार, मी सौ रसिका राजा केणी, सभापती महिला व बालकल्याण विभाग। मी आजची ही पत्रकार परिषद माझ्या खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या थोडासा जो मला वास आलेला आहे त्याच्या संदर्भात ही आयोजित केलेली आहे। पुढील 4 वर्ष बघाल तर प्रशासकीय कालावधीमध्ये 5-6 महिने उलटून सुद्धा ज्या कामांचं ई टेंडरिंग झालेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे। त्याच प्रकारे रायगडमधला एकही ठेकेदार नसून सर्व पुण्याचे ठेकेदार इथे आज माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे मला सुचवलं जात आहे। त्याच प्रकारे खाऊ वाटप असू द्या, गणवेश वाटप असू द्या किंवा गरोदर मातांना किट वाटप असू द्या, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार मला इथे दिसून येत आहे। 100% वाटप न होता फक्त 25%चं वाटप होऊन बाकीचं वाटप हे न करता त्याची बिलं खाल्ली जात आहेत। मग त्यांच्या हाताशी जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या संदर्भातून हे सर्व कामं माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे केल्या झाल्याचा संशय मला येत आहे। आणि माझी शासनाला एक विनंती असेल की जर महिला बालकल्याण एक चांगलं म्हणजे खातं, जे महत्त्वाचं खातं म्हणजे बालकांचं जे खातं आहे की त्याच्यामध्ये खूप प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या संदर्भातच जर एवढा मोठा भ्रष्टाचार इथे होत असेल तर अशा HODंवर म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विनंती आहे। जवळजवळ 2.5 कोटीचा भ्रष्टाचार या वीज जोडणीच्या प्रकल्पात तर मला दिसून येत आहे। आजपर्यंत अंगणवाड्यांना ही वीज जोडणी व्हायला पाहिजे होती। मे महिन्याचा सीझन गेलेला आहे आणि आता पावसाळा चालू झालेला आहे। ही वीज जोडणी खरं म्हणजे मे महिन्यात त्यांना आवश्यकता होती। ती सगळ्या टेंडरिंग होऊन सुद्धा जर मग ती वीज जोडणी का झालेली नाही, हा असा प्रश्न माझ्या खात्याच्या HODना आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका।
रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.